दिजी वागोस्कर, प्रसाद भाई शेडगे यांच्या सगळ्या सवंगड्या मित्रांनी या स्पर्धेसाठी जे मोलाचं सहकार्य केलं ते वाखाणण्याजोगे आहे. आदरणीय प्रकाशभाई देसाई साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ही संकल्पना राखली गेली. 4 दिवस या स्पर्धेमध्ये सगळ्यांनी आनंद घेतला. फॉर्च्यून इव्हेंटच्या टीमनी देखील आनंद घेतला. मी देखील खूप सारा आनंद घेतला. पुन्हा एकदा सगळ्यांचं सहकार्य या स्पर्धेला कायम असंच राहील अशी विनंती करताना मॅच कडे आपण वळतोय. दुसरा टॉप 4 ची लढत मैदानामध्ये सुरू होतीये. 74-80 क्रमांकाची जी गाडी आहे ती प्लीज आपल्याला विनंती केली जाते आपण काढा. आणि ज्या बाईक्स मिनी डोर रोडला लावलेल्या आहेत ना त्या आपण काढा प्लीज. 74-50 क्रमांकाची जी गाडी आहे ती देखील आपल्याला काढायची आहे. रोडवरती कुणी गाड्या लावू नका. रोड खूप छोटा आहे आणि एका वेळी 2 गाड्या जाताना खूप जास्त त्रास होतोय. प्रवीण घरत स्ट्राइक एंड वरती गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज ऋतिक. आखो टप्प्याचा चेंडू सहज दिशा देण्याचं काम केलंय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येता येता रागला. चेंडू फरार. धावा मिळतील 4. प्रवीण घरतनं फक्त दिशा दिली आणि धावा केल्यात त्या 4 चौकार. धावांचा श्री गणेशा झालाय. घरत साहेबांचं पारितोषिक षटकारासाठी आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. पण इथे जबरदस्त चेंडू टप्पा पडल्यानंतर शरीराला वेदना देतोय. शरीराला सांगतोय की पहिल्या चेंडूवरती जरी चौकार आला असला तरी या चेंडूवरती मात्र निर्धाव खेळ मी करून दाखवेल आणि तोच प्रयत्न इथून राहिलाय. प्रवीण भाई देशमुख तुमची जी रिक्षा लागली ती काढा प्लीज. ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये खेळ देखील आपण पाहतोय. ज्यांच्या नावानं या स्पर्धेमध्ये एक वेगळी छाप सोडलेली आहे त्या आदरणीय प्रकाश भाऊ देसाई साहेबांचं शुभ आगमन आपण या सोहळ्यामध्ये पाहणार आहोत. अरे बाबा 74-50 नंबरची जी गाडी आहे प्लीज बाजूला काढा. नाही तर आयोजक सांगतात का त्या गाडीची हवा सोडली जाईल. 3ऱ्या पंचांची मागणी केलेली आहे गोलंदाजी करणाऱ्या संघानं. पंचांची मागणी आहे. खेळाडू सरळ रेषेमध्ये आहे की नाही हे पाहण्यासाठी. बॉलर मध्ये येतोय का चेंडू टाकल्यानंतर हे चेक केलं जाईल. वाईड आहे की नाही. ऑन फील्ड डिसिजन कायम आहे. पंचा जो निर्णय आहे तो कायम आहे. ते इट्स अ वाईट बॉल. टोटल स्कोर कार्ड वरती 1 धावेने वाढ. 6 धावांची नोंद. नक्की वाईड आहे ना. माझं तर लक्ष नव्हतं म्हणून तुला विचारतो. अरे त्यांनी डीआरएस यासाठी घेतलेला बॉल टाकून बॉलर मध्ये गेलाय म्हणून त्यांना वाईड समजला नाही. इथे परेशच्या बॅट वरती जसा चेंडू आला तसा आसमानी सफर करताना पाहायला मिळाला. मिड विकेटच्या बाहेर 6 धावांसाठी उतुंगा 6 षटकार. डीजे
परेश चिखलेकर ज्याच्या नावानं गीत आपण ऐकतो डीजे वरती, त्यानं मात्र आपल्या बॅटचा जोहर दाखवायला सुरुवात केलेली आहे. जबरदस्त मल्टी हिट. टोटल 12 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. पण इथे आता पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला संधी होती. एक्स्ट्रा कव्हर पॉइंट मध्ये या चेंडूला पकडलं गेलं, झेल टिपला गेला. परेश नावाचं वादळ शांत केलंय टीम वन वे संघानं. डीजे ज्यांनी ज्यांनी कमेडीचे टी शर्ट घातलेले आहेत त्यांना विनंती, आपण व्यासपीठाच्या अगदी समोर यायचंय. ज्यांना कमेडीचे टी शर्ट देण्यात आले, ज्यांनी ते घातलेत त्या सगळ्यांना विनंती, आपण व्यासपीठाच्या अगदी समोर या. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये आलाय प्रतीश मस्कर. वेगवान चेंडू, जबरदस्त चेंडू, खडे खडे स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न, जो वेगवान पद्धतीने बॅट देखील फिरवली गेली, पण बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. टप्पा पडल्यानंतर चेंडूनं वळण घेतलं आणि त्यानंतर तो यष्टिरक्षकाच्या दिशेनं पाकला मिळाला. डॉट चेंडूचा इशारा. पहिलं षटक समाप्त झालं. टोटल धावा लागला स्कोर कार्ड वरती 1 गडी बाद 12 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती केली जाते, रस्त्याच्या बाजूला कोणी गाडी लावू नका. पाहुण्यांना येता जाताना अडचण होतीये, खेळाडूंना आतमध्ये येताना अडचण होतीये, त्यामुळे तुम्हाला ही विनंती केली जाते. मैदानावरती बरीचशी जागा आहे, जिथे जागा भेटेल मैदानावरती तिथे तुम्ही तुमची गाडी पार्क करा. लांगी साहेबांना विनंती, आपण प्रसाद शेडगे यांची संपर्क साधा. गोलंदाज ओम मगर पंचांच्या उजव्या बाजूनं, अगर मगर कुछ भी कर, पण प्रवीण घरतचा विकेट घे रे बाबा, असं आता वनवे संघाचे पाठीराखे म्हणतायत. आणि प्रवीण घरत जर चालला तर कदाचित इथे 3 षटकामध्ये देखील कायापालट होईल. आखूड टप्प्याचा चेंडू, प्रवीण घरतला आ बेल मुझे मार, असा हा चेंडू होता. सहज त्यानं मिड विकेट आणि फाईन लेगच्या मधोमध मारलाय. 6 धावांसाठी षटकार. डीजे असेल आता तरी देवा मला पावशील का, या मोठ्या फलंदाजीची विकेट मला दावशील का, जे करण्यासाठी मला गोलंदाजी दिलेली आहे त्या गोलंदाजीसाठी मला एक ओळख निर्माण करून देशील का. प्रवीण घरतचं नाव खूप मोठं आहे, रायगडचा रॉस टेलर म्हणून ज्याच्याकडे सगळे पाहतात, हा आता बरसतोय. इथे प्रवीण घरतनं उंच खेळला आणि तेवढाच लांब, एवढा लांब की प्रवीण घरतची पुन्हा एकदा आठवण सगळ्या प्रेक्षकांना होती. ठोक डीजे. मनोधैर्य कसं वाढेल, ते देखील क्रिकेटर आहेत, त्यांना क्रिकेटची जाण असल्यामुळे एवढ्या दूरवरचा प्रवास करून ते पारितोषिक लावण्यासाठी इथे आलेत. 59-80 जी रिक्षा आहे ती तुम्ही काढा, नाही तर मॅन ऑफ द सिरीजला देण्यात येईल. आणखी एक जबरदस्त रीस ऑफ द फ्लिक, जबरदस्त लागोपाठचे 3
घरत साहेबांचे 1000 कमी. डीजे ठोक. प्रेक्षकांना का ती गोलंदाजी आम्ही विसरलोय की काय? कालचा दिवस आमचा होता, आजची संध्याकाळ आमची असू शकते की नाही याच्यावरती पडलेला प्रश्न आहे. प्रवीण घरतनं मात्र आता काळुंद्रे संघाला सांगितलंय, जरी मी जुना असलो, जरी माझ्यामध्ये क्षमता कमी झाली असली तरी अजून मी विझलो नाहीये, अंत माझा अजून झाला नाहीये. क्रिकेट माझ्या नसा नसात आहे आणि इथे त्यानं या 3 षटकाराच्या जोरावरती सिद्ध केलंय. हा आणखीन एक जबरदस्त प्रयत्न, चांगला प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा. असं वाटलं होतं चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल, पण क्षेत्ररक्षकानं मोक्याच्या क्षणी या चेंडूला अडवण्याचा चांगला प्रयत्न केलाय. आपल्या संघासाठी माझं योगदान आहे, मी या संघामध्ये स्थान निर्माण केलंय, मला देखील 11 मध्ये घेतलेलं आहे आणि मला काहीतरी करायचंय अशी ही संकल्पना त्यांना आखली. एका धावेनं स्कोर कार्डवरती वाढ. टोटल 31. या आकड्याला बरंचसं महत्व आहे. ज्यांनी ज्यांनी टी शर्ट घातलेत त्यांनी या आकड्याकडे जास्त लक्ष द्या. 31 तारखेला आता तुमची ट्रिप जाणार आहे. इथे स्लॉट मध्ये घेतला घुटना टेक तमाशा देख. प्रवीण घरतचा फटका अपुरा राहिला, पण मी झटका देण्यामध्ये मागीर. फलंदाज प्रतीश मस्करच्या बॅटमधला षटकार. डीजे प्रेक्षकांनी केलेली गर्दी मैत्री ग्रुपच्या आयोजित मैत्री चषकामध्ये आज खऱ्या अर्थानं क्रिकेटची परभणी पाहण्यासाठी सगळे प्रेक्षक आलेत. पुन्हा एकदा सगळ्या प्रेक्षकांचं मी तुषार धुमाळ, माझे सौमित्र प्रवीण दुगाडे सर, त्याचबरोबर दिनेश जिवाळ यांच्या माध्यमातून मैत्री ग्रुपच्या वतीनं आयोजित या स्पर्धेमध्ये हार्दिक करतोय स्वागत. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. ज्यांच्या नावाने ही स्पर्धा ओळखली गेली, ज्यांच्या वाढदिवसानिमित्त ही संकल्पना आखली गेली, ते आदरणीय प्रकाश भाऊ देसाई यांचं शुभ आगमन थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल. पुढच्या वर्षी ही स्पर्धा कदाचित डे नाईट किंवा नाईट स्वरूपात पाहायला मिळू शकते. आणि आणखीन एक मारलेला हा जबरदस्त फटका प्रतीश मस्करला. आता गोलंदाज बोलतोय, बाबा तू बसकर, प्रवीण घरचे 3 होते, तू देखील 2 मारलेत. हॅट्रिक साठी 1000 रुपये आहेत, पण आता हे षटक कदाचित संपलंय, म्हणजे पुढच्या ओव्हर मध्ये याला संधी असेल. डीजे धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. वनवे संघामध्ये सगळे यंग टॅलेंट खेळाडू आहे, त्यांनी हे ओळखलं पाहिजे. टप्प्यावरती नियंत्रण, मिश्रित गोलंदाजीचा आता आधार तुम्हाला येणाऱ्या ओव्हर मध्ये धावा कमी देऊ शकतो, पण इथे पुन्हा सातत्याने वेगाचा वापर केलात तर मात्र असे मोठे फटके नक्कीच येतील. रे आतापर्यंतच्या 12 चेंडूमध्ये धावा लागल्यात, 1 गडी बाद. 43. प्रवीण घरतचे 3 षटकार तुम्ही पाहिले, त्याचबरोबर लागोपाठचे 2 मारलेत प्रतीश मस्करनं, तो नॉन स्ट्राइक एंड वरती आहे. प्रवीण घरत देखील आता या ओव्हर मध्ये हाणामारी करण्याचा प्रयत्न करेल. हे अंतिम षटक आहे, तोडफोड मार धाडवलं षटक. आता या षटकामध्ये जय, हा देखील जय मगर कदाचित गोलंदाजी मार्कवरती आहे. मगरनं टाकलं, आता जय मगर गोलंदाजी मार्कवरती आला आणि आज त्याचा वाढदिवस आहे, कदाचित दोघांचा वाढदिवस आहे. हा दुर्द शर्करा योग आहे, गोड पडबडी. जर जयनं, मी तर म्हणेल प्रवीण घरतची विकेट घेतली तर हे सगळ्यात मोठा आजच्या दिवसातला पारितोषिक असेल, पण प्रवीण घरत थांबायला तयार नाहीये. त्याचा क्लास तो दाखवतोय. झकासपणे मारलेला हा टांगा पलटी घोडे फरार करणारा लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरून षटकार. डीजे 45. रोहित शर्माची आठवण करून देणारा खेळ मैदानामध्ये होतोय. कदाचित प्रवीण घरत आणि
रोहित शर्माच्या वयामध्ये अंतर देखील समतोल असू शकतं, म्हणजे मला असं वाटतंय. आणखीन एक काय क्लास पाहायला मिळाला, स्लॉट मध्ये आला आणि याला मात्र आता पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलंय. वनवे संघाचे जे पाठीराख आहेत त्यांच्या डोक्यावरनं षटकार. डीजे तयार आहे प्रवीण घरात. आणि आणखीन 1,000 रुपयाचं पारितोषिक आमच्या संजयजी घरात साहेबांच्या एटीएम मधनं कमी होताना कदाचित आपल्याला पाहायला मिळेल. नेरे संघाच्या बालीनं 6 प्रकाश भाऊ देसाई साहेबांचं शुभागमन या सोहळ्यामध्ये आपण पाहतोय. ज्यांच्या वाढदिवसानिमित्त ही संकल्पना आखली गेली, ज्यांच्यासाठी हा अट्टास केला गेला, मैत्री ग्रुपच्या सगळ्या शिलेदारांकडनं, सगळ्या सदस्यांकडनं भाऊंचं करूया हार्दिक हार्दिक असं स्वागत. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. पुन्हा एकदा प्रकाश भाऊ देसाई साहेबांचं शुभ आगमन या सोहळ्यामध्ये झालंय, त्यांचं करूया हार्दिक हार्दिक असं स्वागत. साधी राहणी उच्च विचारसरणी, साधी राहणी उच्च विचारसरणी हीच दादांची अदा. म्हणूनच या सुधागड नव्हे तर रायगड मधली जनता आहे आमच्या प्रकाश भाऊ देसाई साहेबांवर फिदा. अर्थातच प्रकाश भाऊ देसाई साहेबांचं पुन्हा एकदा शुभ आगमन या सोहळ्यामध्ये झालंय, ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण मैत्री ग्रुपच्या वतीने आयोजित मैत्री चषकाला पाहिलं. आज तिचा सांगता समारंभ थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल आणि भाऊंच्या स्वागतासाठी मैत्री ग्रुपचे सगळे मित्र एकत्र आलेत आणि भाऊंनी त्यांच्या खांद्यावरती हात ठेवलाय, म्हणजे आता खऱ्या अर्थानं लोखंडाचं सोनं होणार याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. वळूया मॅच कडे. 59 धावांची नोंद झाली आहे. पहिल्यांदा फलंदाजी आपण बघतोय भाऊ, ते काळुंद्रे संघाची पनवेल परिसरातील एक नामवंत संघ आहे आणि नव्यानं उदयास आलेला हा खालापूर तालुक्यातील वनवेज संघ आपल्याला 2 हात करताना पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू आडव्या बॅटनं फाईनल एक क्षेत्राला चिरतोय आणि यावेळी चेंडू लँड होतोय सीमारेषा पार. भाऊंचं स्वागत केलंय प्रवीण गरतनं. 4 धावांसाठी चौकार. डीजे मैत्री असावी सुदामा सारखी, मैत्री असावी श्रीकृष्णा सारखी, खांद्याला खांदा देणारे हे मैत्री ग्रुपचे सगळे मित्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. आडव्या बॅटनं घुटना टेक तमाशा देख, जबरदस्त मल्टी हिट. टाटा बाय बाय करणारा हा षटकार. डीजे 69 धावा पहिल्या इनिंग मध्ये पूर्ण केल्या आणि त्याच्यामध्ये 50 धावा पूर्ण केल्यात प्रवीण घरतनं. प्रवीण घरतचा खेळ आवडला असेल तर जरा जोरदार टाळ्या. बघा भाऊ देखील त्याच्यासाठी टाळ्या वाजवत आहेत. ही प्रवीण घरतसाठी एक मोठी पावती आहे.